उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडगार मसाला ताक किंवा थंडगार मट्टा बघणार आहोत. आणि ताकाचा खमंग मसाला तुम्ही एकदा करून ठेवला तर अगदी उन्हाळाभर 2 महिने अजिबात खराब होणार नाही. म्हणजेच याची एकदम सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच हा मसाला वापरून एकदा एकदम थंडगार, पाचक आणि मस्त चवीचा ताक मट्टा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून मी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हा ताकाचा मसाला बनवण्यासाठी सगळं जिन्स आपण चमच्याने मोजून घेणार आहोत. तुम्ही जर बॅचलर असाल, तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला अगदी परफेक्ट आणि अगदी सुगंधित हा मसाला तयार करता येणार आहे. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण इथे शहाजिरे घेतले आहेत, बडीशोप, काळी मिरी पावडर आणि धने. या चमच्याने बरोबर 2 चमचे आणि वजनी म्हणाल तर साधारण 25 ग्रॅम प्रमाणात साधे जिरे घेतलेले आहे. जिऱ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, एक शहाजिरं आणि एक साधं किंवा पांढरे जिरे. तर इथे आपण साधे आणि रोजच्या वापरातील पांढरे जिरे घेतलेले आहेत. चमच्याने 2 चमचे मोजून सेम त्याच चमच्याने बरोबर अर्धा चमचा आणि वजनी म्हणाल तर 10 ते 15 ग्राम आपण इथे धने घेतलेले आहेत. त्याच चमच्याने बरोबर अर्धा चमचा आपण इथे साधी बडीशोप घेतली आहे. बडीशोप एकतर पचायला हलकी जाते आणि ह्या मसाल्यामध्ये चव अगदी छान येते. फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे. पाव चमचा ओवा घ्यायचा आहे, जास्त घालायचं नाही, अगदी पाव चमचा, म्हणजे चवीला बॅलन्स अगदी परफेक्ट होतो. पाव चमचा आणि जर नगाने मोजले तर साधारण 5 ते 7 फक्त आपल्याला इथे काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरी जास्त घ्यायची नाही, नाहीतर तिखट लागू शकते, म्हणूनच मी चवीपुरतं घेतली आहे. सेम चमच्याने 1 चमचा भरून कसुरी मेथी घातली आहे. एक विशिष्ट ताकाला चव येते. माहिती तुम्हाला विकतच्या अगदी तशीच चव आणण्यासाठी कसुरी मेथी आपल्याला वापरायची आहे. पोटाला थंड असल्यामुळे कसुरी मेथी यामध्ये जरूर वापरायची आहे. आता गॅस आपण चालू केला आहे आणि मोठ्या आचेवर सुरुवातीला 2 मिनिटं आणि मध्यम आचेवर काही सेकंद फक्त गरम होऊन द्यायचे. हलका हलका सुगंध यायला लागला की गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे. मसाला हा खूप जास्त भाजायचा नाही, नाहीतर थोडासा कडवट चव तुमच्या ताकाला येते. कमीत कमी आपण हा भाजून घेतलेला आहे. सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 मिनिट भाजून घेतले आणि नंतर अगदी अर्धा मिनिट आपण हे भाजून घेतलेले आहे. यातून छान सुगंध यायला सुरुवात झाली की गॅस बंद केलेला आहे. आता हे संपूर्ण थंड करायला ठेवायचं आहे. हे संपूर्ण थंड झाले की मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ताकाचा मसाला वाटून घ्यायचा आहे ते स्वच्छ कोरडे असावे. आता रोजच्याच वापरातील काही सुके मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतली आहे. एक तर चवीला आणि पचायला सुद्धा. अर्धा चमचा आपण इथे काळं मीठ किंवा सेंधव मीठ घेतलं आहे. तुमच्याकडे नसेल तर साधं मीठ चमचाभर घातलं तरीही चालेल. सोबतच अगदी पाव चमचा रोजच्या वापरातील साधं मीठ घातलं आहे. मोठा चमचा भरून चाट मसाला घेतला आहे. थोडं चटपटीत आणि मस्त चवीचं होण्यासाठी चाट मसाला वापरला आहे. तुमच्याकडे नसेल तर चमचाभर आमचूर पावडर वापरू शकता. आपल्या ताकाला चटपटीत चव येण्यासाठी या सगळ्या जिन्स मिक्सरला वाटून घेतल्या आहेत. असा हा तुमचा अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला जसा हवा तसा हा ताकाचा मसाला तयार झालेला आहे. हे मिक्सरला फिरवून घेताना छान बारीक फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं चाळून वगैरे घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, पण त्याची तशी गरज लागत नाही. असा हा तुमचा हायजेनिक पद्धतीत आणि सुगंधित मस्त चवीचा 2 महिने टिकणारा ताकाचा मसाला तयार झालेला आहे. कोणतेही चाटचे वगैरे प्रकार करत असाल तर त्यावर सुद्धा थोडासा वापरू शकता. आता यापासून ताक कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत.
असा मसाला तयार करून ठेवला की अगदी मिनिटभरात हवे तितके ग्लास तुम्ही ताक करू शकता. आता इथे आपण साधारण 2 ग्लास ताक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी पाव किलो आपण दही घेतलं आहे. आपण तुम्हाला तर माहितीच असेल, दह्याचा गुणधर्म गरम असतो, पण दह्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो त्याचं विघटन होऊन हे पचायला थंड ठरतं. म्हणून यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा पातळ करण्यासाठी पाणी घालायचं आहे. इथे आपण साधारण अर्धा लिटर पाणी यामध्ये घातलं आहे. मठातलं घालू शकता, फ्रीजमधलं घातलं तरी सुद्धा चालू शकेल. 2 मिनिटं चांगलं ताक आपण घुसळून घेणार आहोत. रईने करा. फक्त घुसळत असताना टोपवर चांगले बुडबुडे किंवा चांगला फेस येईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं चांगलं घुसळून घेता येणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये दही पाणी चांगले एकजीव होतं. आता यामध्ये तुम्हाला जे आवडेल त्या फ्लेवरचे तुम्ही हे ताक मसाला तयार करू शकता. थोडीशी हवी असेल तर ताजी पुदिन्याची पानं हाताने बारीक करून घालू शकता. थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता. यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा अगदी अर्धा चमचा ताकाचा मसाला घातला आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि पुन्हा 2 मिनिटं चांगलं ताक आपण घुसवून घेणार आहोत. थोडंसं टेस्ट करून बघा. मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता आणि चांगलं मिक्स करून याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. तर आजची रेसिपी मस्त थंडगार पाचक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. वाव, एकच नंबर मसाला होता.